महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून आले तर आम्हाला आग्र्याला असताना रायगडचा पालकमंत्री झाल्याचा निरोप। नामदार भरतशेठ गोगावले। जिल्ह्यातील स्वागतानंतर शुक्रवारी पोलादपूरला जंगी नागरी सत्कार। आग्रा ते राजगड मशाल दौडसाठी बावटा दाखवायला गेल्यावर आग्रा येथे भव्य शिवस्मारक उभारण्यासाठी चर्चा सुरू होती। यावेळी रायगडचा पालकमंत्री झाल्याचा निरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळाला। छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटका झाल्यानंतर राज्याभिषेक सोहळा झाला आणि आपण आग्र्याला असताना पालकमंत्री असे मार्मिक भाष्य रायगडचे नवनियुक्त पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी पोलादपूर येथील नागरी सत्कार व स्वागत प्रसंगी केले। मंगळवारी व बुधवारी संपूर्ण रायगड जिल्ह्यातील जनतेने ठिकठिकाणी पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांचे उत्साहात स्वागत केले। पोलादपूर तालुक्यातील जनतेने नामदार गोगावले यांचे शुक्रवारी स्वागत सत्कार सोहळा दणक्यात केला। पालकमंत्री गोगावले यांनी आईवडिलांनी जन्म दिला, हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी दिली आणि मायबाप जनतेने 4 वेळा निवडून दिले, म्हणून आज आपण पालकमंत्री झालो असे सांगून सर्वच बाबतीत संघर्ष करावा लागला असताना सबुरी का फल मिठा होता या आनंद देखील मिळाल्याचे सांगितले। यावेळी मंत्री गोगावले यांनी जे दुरावले त्यांना जवळ घ्या, नगरपंचायतीच्या निवडणुकीला अनुकूलता वाढवण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश दिले। या प्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री गोगावले यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सुषमा गोगावले, मुलगा विकास गोगावले, रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ शिक्षण क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर निलेश कुंभार, तालुका संपर्क प्रमुख किशोर जाधव, पंचायत समिती सभापती अविनाश शिंदे, उपसभापती अनिता भिलारे, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी, साक्षी कांबळेकर, तालुका प्रमुख निलेश अहिरे, नगराध्यक्षा अस्मिता पवार व सर्व नगरसेवक, शहर प्रमुख सुरेश पवार, नायक मराठा समाजाचे अध्यक्ष सुनील मोरे, उद्योजक रामदास कळंबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे, तालुका महिला संघटक सुवर्णा कदम, विभाग प्रमुख सतीश शिंदे तसेच माजी नगरसेवका व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी युवासेना कोकण कोर कमिटी सदस्य विकासशेठ गोगावले यांनी भरतशेठ गोगावले यांच्यावर राज्याची मंत्रिपदाची जबाबदारी आहे, रायगड पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे, त्यामुळे ते उपलब्ध होतील की नाही, पण आम्ही स्थानिक पदाधिकारी जनतेच्या सेवेसाठी केव्हाही उपलब्ध राहू अशी ग्वाही देऊन मतदार नोंदणीकडेही कार्यकर्त्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे आवाहन केले। यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे यांनी भरतशेठ गोगावले यांना आमदारकीच्या तिकिटापासून मंत्रिपद तसेच पालकमंत्री पदापर्यंत सातत्याने संघर्ष करावा लागला। आज भरतशेठ पालकमंत्री झाल्याने आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली असून त्याला साजेसे काम करण्याची गरज आहे असे सांगितले। याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लक्ष्मण मोरे यांनी प्रस्तावना केली। यावेळी पोलादपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अस्मिता पवार आणि सर्व नगरसेवक तसेच शिवसेना पदाधिकारी यांनी पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांचा भव्य पुष्पहार घालून सत्कार केला। तालुक्यातील विविध संघटनांनी यावेळी पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांचा सत्कार केला। दुपारी शिवसेनेच्या महिला पुरुष कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याजवळ JCBतून पुष्पवृष्टी करून स्वागत केले। तेथून कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती भोईर, पोलादपूर।